थँक्यू सो मच भागेशजी. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत. एक अप्रतिम लढत आणि खऱ्या अर्थाने क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल हीच अपेक्षा आपण या सामन्याकडून ठेवतोय, कारण लढत आहे दोन दमदार संघांची. नानकर विपक्ष देवरुंग ही लढत, आणि बघा स्ट्रायकिंग एंडवरती विजय काणे आणि अक्षय थेटे तयार होतो या पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल सन्मान दिला. शेवटच्या मोमेंटला स्वतःला अगदी थांबवलं आणि डिफेन्सिव्ह रित्या स्ट्रोक खेळलेत बॅटर विजय केने. सिंगल नेत्रपाणीतनं ऑफ द मार्क होत्या. बघा रिप्ले जर आपण पाहिला तेजसजी, तर एक गोष्ट आपल्या निदर्शनामध्ये नक्कीच येईल. ज्याप्रमाणे पहिला बॉल डिलिव्हर झाला, फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की मोठ्या फटक्यासाठी जाणार, पण शेवटच्या मोमेंटला थांबले. एक सिंगल रन इथनं ऑफ द मार्क होतात. नेक्स्ट बॉल आता दिनेश स्ट्रायकिंग एंडवरती. दरम्यान जर आपण पाहिलं खेळायचं होतं ऑन साईडला, पण जी अतिरिक्त गती होती त्या अनुषंगाने चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. मिळेल एक सिंगल धाव फळक एका धाब्याच्या मदतीने. आता 2 वरती. बघा दुखापत झाली का विकेट किपरला थोडं चेक करा, कारण सध्या ते ग्राउंड वरती आहेत. पाणी वगैरे हवं असेल तर ते देखील सांगा. सध्या सगळीला फ्लेक्स दाखवल्या जात आहेत. समाजसेवक अरुणजी म्हात्रे साहेब असतील, त्यानंतर माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेब असतील, त्यानंतर विद्यमान उपसरपंच घोडे साहेब असतील, त्यानंतर सदानंदजी पाटील साहेब असतील, शत्रुघ्न पाटील साहेब असतील. या सर्वांचं मुळाचं योगदान आपल्या स्पर्धेसाठी आहे. त्यानंतर यशवंतजी सोरे साहेब असतील, त्यानंतर रमेशदादा पाटील साहेब जे समाजसेवक आहेत. त्याचप्रमाणे प्रगट शेट्टे दादा उपस्थित आहेत, व्यासपीठावरती युवा उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती तुम्ही सर्व व्यासपीठावरती पाहतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस काँग्रेसचे एक युवा नेतृत्व या विभागामधलं विरेंजी चोरगे साहेब, कालच्या दिवसामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि खऱ्या अर्थाने विरेंजी चोरगे साहेबांना पाहिल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणूक फार जवळ आहे आणि आपला हक्काचा माणूस नक्कीच ती निवडणूक लढवणार आहे. चांगला प्रतिसाद दादांना तुम्ही नक्कीच द्या, हेच मी सांगेल. लाऊड शाऊट सध्याच्या घडीला अपील दरमाणीतनं झाली, मॅडम पास दरमाणीतनं नकारलं. धावफलक सध्याच्या घडीला स्थिर आहे, 2 धावा धावफलकावरती. टू ऑन द कार्ड यासिनजी सिंधू. सध्याच्या घडीला इथनं भरपूर चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट संपूर्ण टीम, भरपूर चांगला ब्रॉडकास्ट त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगल्या गतीने ते देखील पुढे चाललेत आणि असंच त्यांनी जावं. लवकरच 1 मिलियन सबस्क्रायबर देखील कंप्लीट व्हावे. बट हा फटका स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. अंपायर सिग्नल साठी आपण वेट करूया. यस, सिग्नल आलाय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. लॉंग ऑफ ला क्लिअर करत असताना बॉल एका टप्प्याने गेलाय. चौकार. हाच तर क्लास आहे विजय केनेचा. कारण बघा कधी कधी काय होतं की असं बॅटर तुम्हाला स्ट्रोक इन्व्हेंट देखील करावे लागतात, आणि लास्ट स्ट्रोक इन्व्हेंट केला, यावेळेस सन्मान दिलं. बघा पहिल्या चेंडूवरती जशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या की प्रतिक्रिया होती की मोठा फटका खेळायचा, पण शेवटच्या मोमेंटला सन्मान दिलं. आणि या चेंडूवरती देखील अगदी तेच झालं. एक सिंगल धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जातो पुढे. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 फिल्डर ऑन साइडला आपल्याला बाउंड्री लाईन वरती, लॉंग ऑन ला एक फिल्डर, एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे. दिनेश आता स्ट्रायकिंग एंडवरती. पुल करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बघा अक्षय थेटेची जर आपण ऍक्शन पाहिली तर साईड आर्म तो बॉल रिलीज करतो आणि त्या अनुषंगाने बॉल पडल्यानंतर खाली राहण्याच्या शक्यता देखील आहेत. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगने. बघा देवरुंग टीमची हीच खास बात राहिली की सलामीची जोडी प्रत्येकी मॅच मध्ये चांगली सुरुवात मिळवून देत आहे. त्यामध्ये आपण पाहिलं
पहिल्या षटकामध्ये 8. चला वेळ आपल्याकडे कमी आहे, अजून देखील भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बघा पहिल्या षटकासाठी करेक्ट 5 मिनिटं खर्च झालेली आहेत अक्षयजी, आणि जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही झाली तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला देखील एक्स्ट्रा फील्ड 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अजून देखील येणार आहे आता बल 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नानकर संघ, खऱ्या अर्थाने या संघाचा देखील आपण डे बाय डे प्रोग्रेस जर पाहिली तर आज या असोसिएशनमध्ये नव्हे तर बाहेर जाऊन देखील त्यांनी खऱ्या अर्थाने क्वालिटी क्रिकेट खेळलेलं आहे. लास्ट इयर आपण केंद्रीय मंत्री चषक पाहिला, त्या स्पर्धेमध्ये दमदार परफॉर्मन्स, फायनल मॅचपर्यंतचा प्रवास. थोडे निराश देखील राहिले कारण जी मेहनत त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आज टीमने केली होती, शेवटच्या चरणावरती थोड्याशा मिस्टेक झाल्या, हरकत नाही आहे. या सीझनमध्ये भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा येतील, त्यामध्ये तुम्ही नक्कीच चांगला खेळ कराल ही अपेक्षा आम्ही इथनं ठेवतो, कारण क्वालिटी टीम आहे. आणि एकतेचं बल मी जे सांगितलं सकाळच्या सत्रामध्ये की टीम वर्क काय असतो ते या संघाला पाहून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, कारण सर्वजण एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने खेळ करतात. फुल लेंथ टाकला, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफचे फिल्डर आता वेगाने धावतात आणि बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर का डबल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावरती. 10 ऑन द बोर्ड. अजून देखील खेळ भरपूर बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, कारण सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि एकच चेंडू झाला. अजून देखील 5 चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक असतील. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर कॅचिंग कव्हरला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. मिस टायमिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का याच चेंडूसाठी आणि याच मिस्क्यू स्ट्रोक साठी हा फिल्डर ठेवला गेला होता आणि तो प्ले मध्ये आता आलाय. कॅच पकडली गेली आहे, पकला धक्का लागतोय. अवघ्या 10 धावेंवरती जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगला फलंदाज बाद. सफलता पहिला धक्का. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती भावेश केने मैदानाच्या हातामध्ये दाखल होतोय. बघा अक्षय कोहली देखील या सामन्याचा आनंद घेतात, ज्यांना आज आपण खेळताना देखील पाहिलेलं आहे. नानकर टीमचे अप्रतिम गोलंदाज जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आज ते अवेलेबल नाही आहेत काही कारणास्तव, पण या सामन्यासाठी आनंद घेतात. अक्षय आपलं देखील स्वागत आहे. लोव फुल टॉस समोरच्या दिशेने खेळत असताना पुश केलं होतं. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, मिळेल एक सिंगल आणि धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. डबल 1. 11 धावा धाव फळकावरती. लास्ट बॉल वरती बाद झाले बॅटर आपण पाहिलं दिनेश यांना बाद होताना. त्यानंतर या चेंडूवरती ही एक सिंगल रन मिळेल. 11 धावा धाव फळकावरती. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकामधले. विजय खेने यांच्यावरती खऱ्या अर्थाने जिम्मेदारी असेल या सत्रामध्ये. जिम्मेदारीचा मी उल्लेख केला. इनसाइड एज लागली, त्यानंतर बॉल अगदी पॅनवरती देखील आदलला. निर्धाव चेंडू धर्माडीतनं येतो. बघा 4 ओव्हरची जेव्हा मॅच असते ना, बॉलिंग ॲज अ बॉलिंग युनिट माइंडसेट काय असतो की जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकायचे आहेत आणि कमीत कमी बाउंड्रीज खर्च करायचे आहेत. आणि त्या कंपॅरिझन मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जो खेळ झालेला आहे 10 चेंडूंचा, त्यामध्ये फक्त एकच चौकार आलाय आणि तोच कारण आहे की स्कोर कार्ड फक्त 11. पुढचा बॉल बाउंड्री शोधावी लागेल. हा देखील ओव्हर फुल टॉस, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हा टाकला होता आणि इथनं या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला विजयनं, बट प्रॉपरली जर पाहिला पण एलिव्हेशन देखील मिळालेलं नाहीये. सिंगल मिळेल. धाव फळक आता 12 आणि चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये एक शेवटचा. एक चेंडू असून देखील बाकी आहे आणि 12 धावा धाव फळकावरती. बघा या अगोदरचे 2 सामने आपण पाहिले. एका सामन्यामध्ये तब्बल 39 धावा बनवला होता जय हिंद देवरुंगने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 52 बनवला होता. पण त्या कंपॅरिझन मध्ये आता चॅलेंज थोडं मोठं आहे, कारण नानकर संघ ज्याप्रमाणे मी माहिती सांगितली की सातत्याने हा संघ या असोसिएशन मध्ये असो किंवा बाहेर जाऊन देखील चांगला खेळ आज करत आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जिंकणं किंवा लढणं ही सोपी गोष्ट नाहीये. मिस टायमिंग बट कव्हरला फिल्डर नाहीयेत.
आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डीप मध्ये येतात तोपर्यंत आता रनआउटची देखील शक्यता. थोडं लेझी क्रिकेट, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील भावेश केने. धक्का लागला आता मैदानात सातमध्ये दुसरा. चालू केले ना कालच मोबाईल. दरम्यान दुसरा धक्का देखील लागला. नवीन फलंदाज आता पीके मैदानाच्या आतमध्ये येतात. पवन केने. सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर इथनं थोड्या अडचणी वाढतायत जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगसाठी. कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये 13 धावा, 2 विकेट गेलेत. नानकर संघाचा दबदबा सध्या सगळीला पहिल्या 2 षटकांमध्ये. पण विजय आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि विजय आहेत तर प्रयत्न करतील. बट फसलेत लॉंग ऑफला फिल्डर आणि कॅच पकडली जाईल. इम्पॉर्टंट विकेट या महत्वपूर्ण क्षणावरती, या सिच्युएशन मध्ये मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून इनिंगला सावरणं हे विजयसाठी आवश्यक होतं. पण आता त्याला डगआउटची दिशा दाखवली आहे राकेशने. तिसरा आणि सर्वात मोठा धक्का लागतोय जय हिंद स्पोर्ट्स देवरुंगला. फलंदाज बाद. छोटा बंधू आता डगआउट मध्ये आणि मोठा बंधू दरम्यान इथनं क्रमांक 5 वरती मैदानाच्या हातामध्ये येतोय समीर केने. हा देखील एक चांगला फलंदाज. या उदळच्या सामन्यामध्ये आपण समीरचा एक स्विचिटचा फटका पाहिला होता. तो देखील अगदी पाहण्यासारखा उल्लेखनीय होता. पण या मॅच मध्ये आता थोडी वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. विकेट्स देखील सांभाळायचे, रन्स देखील बनवायचे, बॅट चालवली होती कारण विथ दिली होती वाईड ऑफ स्टंप. प्रहार करण्याचा प्रयत्न होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. मग आज संपूर्ण दिवसभरामध्ये प्रथमतः असं वाटतं की जय हिंद देवरुंग संघ आता प्रेशरमध्ये आणि दबाव खाली आहे. आणि बघा, प्रेशर हँडल करणं ही कोणत्याही खेळामध्ये फार मोठी कला आहे आणि ही कला फार कमी खेळाडू अवगत आहे. आणि सध्याच्या घडीला इथनं प्रेशर हँडल केला जात नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. शॉर्ट पिच, आणखीन एक निर्धाव चेंडू. सातत्याने हे षटक देखील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती विजय बाद झाले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. समस्या अडचणी सध्याच्या घडीला वाढत चाललेल्या आहेत. पण यांचं समाधान कोण शोधेल हा सर्वात मोठा प्रश्न. ऑन साइडला हा फटका. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. अक्षय वेगाने येतोय बट चेंडू थांबला गेला आउटफील्ड मध्ये. थोडी मिसफील्ड देखील झाली. तोपर्यंत 2 पूर्ण. तिसरीसाठी परतणार का? नकारलं. फक्त 2च मिळतील. धावफलक या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड थोडा पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 15 वरती. बघा, 2 षटकांमध्ये 13 होते आणि कंपेअर जर आपण केले या षटकाला तर 4 चेंडू टाकून झालेत, फक्त 2च धावा आणि 1 विकेट. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये स्पेशली शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक षटक देखील ना मॅचला चेंज करण्यासाठी, मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसं असतं. आणि सध्या सगळ्याला तेच पाहायला मिळतंय. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, बॉलला चेस करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघा, फर्स्ट ऑफ ऑल शफल झाले, ऑफ स्टंपकडे चालत आले होते आणि त्यानंतर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की डॉट बॉल आणखीन एक. बघा, रन बॉल पेक्षा देखील कमी आहेत स्कोर कार्ड. कारण 5.29 ची सरासरी. मिस टायमिंग. हवेमध्ये आणखीन एक विकेट मिळेल का? फिल्डर पोहोचतायत लॉंग ऑनला. कॅच पकडली जाईल. चौथा धक्का लागतोय. खेळ देखील समाप्त झालाय 3 षटकांचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावरती. विकेट गेले 4. अजून देखील येणाऱ्या एका षटकाचा खेळ बाकी.
नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या हातामध्ये येतात बघा. धाव फळक 15 वरती आहे. पण अजून देखील मी म्हणेन की लास्ट ओव्हरमध्ये जर इथनं 12 ते 15 धावा येतात, मे बी तुम्ही रन बॉल पेक्षा जास्त बनवतात, 30 धावांच्या अगदी जवळ पोहोचतात, तर या क्रीडांगणावरती रन्स बनणं अवघड आपल्याला अगदी मॉर्निंग पासून पाहायला मिळालंय की अगदी 30 ते 35 जरी तुम्ही बनवतात तर त्याच्यावरती देखील लढाई केली जाऊ शकते. पण तो विचार, तो माइंडसेट इथनं आता देवरुंगच्या फलंदाजांना माइंडमध्ये आणावा लागेल की लास्ट ओव्हर मे बी 12 ते 15 धावा जर येत आहेत तर फाईट आपण करू शकतो. लास्ट ओव्हर लथा माऊ द विकेट. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहतोय आणि दरम्यान या एका धावेने लेग बाईज. बॅटची कडा लागली, अंपास तेच सांगतात बॅटची कडा लागली होती, एज होती. सिंगल मिळेल. धाव फळकाला 16 म्हणजे आता 5 चेंडू बाकी आहेत अजून देखील. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी 2 मोठे फटके हवे आहेत इथनं. आणि ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहेत, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर ठेवला गेला. पण कमी वेळा खऱ्या अर्थाने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहत असतो, तो देखील एक राईट हँडेड बॅटरसाठी. बट ज्याप्रमाणे गोलंदाजी खऱ्या अर्थाने गोलंदाज साहिलची आहे त्याप्रमाणे तो फिल्डर ठेवला गेला आणि चेंडू देखील त्याचप्रमाणे टाकले देखील जात आहेत. ॲज अ बॉलर महत्त्वाचं काय असतं की जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी येता, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत त्याप्रमाणे गोलंदाजी तुम्ही करायला हवी. आणि आता बघा एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे आणि त्याप्रमाणे गोलंदाजी. शॉर्ट पिच टाकला, पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला. फाईन लेगला फिल्डर सज्ज आहेत. फक्त एक सिंगल. निराश दिसतात जयहिंद स्पोर्ट्स देवरुंगचे फलंदाज. कारण माइंडमध्ये ही गोष्ट होती जेव्हा इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 8, त्यानंतर सेकंड ओव्हर अनिकेत 5, त्यानंतर थर्ड ओव्हर राकेश फक्त 2 धावा 2 विकेट, त्यानंतर साहिल पहिले 3 चेंडू 3. पूर्णपणे सामना गेला 3 षटकांमध्ये चेंज झाला. हुक करण्याचा प्रयत्न पण अतिरिक्त गतीने हा चेंडू आला, त्या अनुषंगाने प्रॉपरली पोझिशन मध्ये देखील येऊ शकले नाहीयेत. फक्त मिळेल एक सिंगल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड जातो पुढे 19 वरती. आणि हा स्कोर कार्ड असा आहे ना की ज्याच्यावरती लढणं देखील अवघड आहे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चौकार अथवा षटकार. मी तर म्हणेन की दोन्ही चेंडूवरती बाउंड्रीज येतील तर काही लढाई करण्यासाठी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकतोय. ओव्हर द विकेट पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि अंपायर्सने सांगितलं की बाहेरच्या दिशेने थोडं जास्तच वळण घेतलं या चेंडूने. व्हाईट बॉलचा इशारा. धाव फळक आता पुढे जातोय 20 वरती. बघा लो स्कोरिंग थ्रिलर देखील आपल्याला भरपूर सारे अशा दिवसामध्ये पाहायला मिळालेले आहेत. पण बघा प्रत्येकी सामना वेगळा असतो, प्रत्येकी चॅलेंज वेगळं असतं आणि प्रत्येकी टीम वेगळी असते. मिस्टॅमिंग हवेमध्ये आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज प्रयत्न करतात. दुसऱ्या धावेसाठी परतलेत फलंदाज आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. आणि चेंडू आता शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये शेवटचा 1. बघा सुरुवात ज्याप्रमाणे झाली होती, 8 धावा पहिले षटक, एकही विकेट नव्हता. त्यानंतर सेकंड ओव्हर रनआउटच्या स्वरूपामध्ये भावेश केनीची विकेट आता आठवते आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल रनआउटची 1 विकेट आणि एक बॅटर दिनेश बाद झाले. त्यानंतर थर्ड ओव्हर राकेशने अगदी पहिल्याच बॉलवरती विजयला बाद केलं आणि कमबॅक झालाच नाहीये. स्विच हिटचा फटका, शेवटचा बॉल, फिल्डर आहेत बट त्यांना देखील बीट करून हा बॉल निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. फायनली लास्ट बॉलवरती येतोय हा चौकार म्हणजे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या आहेत 26 आणि 27 धावांचं एक फायटिंग टोटल सेट केलं जयहिंद स्पोर्ट्स देवरुंगने अगेन्स्ट टीम नानकर. आता 27 बनतील की नाही बनतील बट लढाई तर नक्कीच होईल, त्यामध्ये काही शंका नाहीये. जशी खऱ्या अर्थाने सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज पुन्हा एकदा ऐकणार आहोत या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी भागेश म्हात्रे सरांचा. धन्यवाद.
इव्हेंट आपल्या समोर येणार आहे अगदी थोड्याच दिवसांमध्ये आणि त्याचा शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत, लॉट्स पाडल्या जाणार आहेत. आपण शुभ सन्मान करूया आज अगदी वेळात वेळ काढून ज्यांनी या स्पर्धेमध्ये बहुमूल्य उपस्थिती, एक युवा उद्योजक, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि दानशूर व्यक्तिमत्व प्रगटदादा शेट्टे दादांचा शुभ सन्मान दरमाडीतनं आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आज दादांच्या आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत, कारण अगदी वेळात वेळ काढून दादांनी या स्पर्धेला त्यांची मुळाची उपस्थिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आणखीन ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने चेंडू ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले आहेत असे ऋतिकजी शर्मा यांचा देखील आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे आणि ऋतिकजी शर्मा यांचा देखील शुभ सन्मान दरम्यानीतनं केला जातो. अगदी मोलाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी लाभलं, कारण या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे चेंडू तुम्ही पाहतात ते आम्हाला ऋतिकजींच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान दरम्यानीतनं केला जातोय. सध्या सगळीला आपण पाहतायत गणेशदादा पाटील दादांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर ऋतिक शर्मा यांचा देखील आपण शुभ सन्मान आपण करूया. दादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ऋतिकजी शर्मा यांचा सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान ऋतिकजी शर्मा यांचा केला जातोय. तसेच निखिलदादा पाटील देखील उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सोय या स्पर्धेसाठी केली गेली आहे. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. पण सध्या सगळीला लाईव्ह ड्रॉ केला जातोय आणि ज्या सर्व संघांनी खऱ्या अर्थाने संजय स्पोर्ट्स आवाज यांच्या स्पर्धेमध्ये त्यांची नोंद केलेली आहे त्यांनी थोडं लक्ष द्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल आणि सामन्याला सुरुवात होत आहे. आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया भागीजी म्हात्रे सरांचा. धन्यवाद. निखिलजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी पाण्याची सोय दादांनी करून दिली. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. त्यांना देखील विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. एक हसरा चेहरा आणि एक हसऱ्या चेहऱ्याचा सन्मान आपण मंचावरती बघत होतो, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची पूर्तता या स्पर्धेमध्ये गेली आणि प्रत्येक मान्यवरांवरती त्यांचं लक्ष आहे की कोणत्या मान्यवरांचा सन्मान जर केला नसेल तर दादा लगेचच सांगत असतात. आणि त्यांची ही भूमिका खरं तर आम्हालाही आवडली, कारण प्रत्येक मान्यवरांना सन्मान देणं, मान देणं हे महत्त्वाचं आहे आणि ही स्पर्धा तेच करत आली आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये टार्गेट 27 धावसंख्येचं. मोरेश्वर सुतार आणि अक्षय थेटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक विजय केनेचं पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली असती, परंतु व्यवस्थितरित्या पोहोचला गेला मोरेश्वर, जिथे अक्षय जिथे त्याला सिंगल मिळाली. पुढे आला खेळण्यासाठी जरूर पदतालिकेचा वापर. अक्षयला ही धाव बनवायचीच आहे, कारण माहिती आहे 27 धावसंख्येचा टार्गेट जरी असलं ना तरी समोर कोण आहे तर जय हिंद देवरुंग. आता त्यांच्या प्रेक्षकांनाही विचार पडला असेल की शिवशक्ती कडाव यांच्या समोर जय जोटिंग हा सामना सुरू आहे, तो सामना बघावा की जय हिंद देवरुंग की गावदेवी नानकर सामना चालू आहे हा बघावा. दोन मित्र जर एकत्रित असतील ना तर दोन्ही मोबाईलवरती वेगवेगळी मॅच पहा, तेव्हाही तुम्हाला आनंद येईल. परंतु जय जोटिंग देवरुंग टीमचाही खेळ चांगला तिथे राहिलाय. शिवशक्ती कडाव सारख्या संघाला फक्त 11 वरती रोखलंय त्यांनी, परंतु इथे हीच परिस्थिती नाजूक आहे जय हिंद देवरुंगची. पुढे आला, खेळले फटका इनफिल्डच्या वरून काढला गेला कव्हर्सला. कोणती चान्स नाही फिल्डरकडे. पॉवर प्ले सुरू आहे. विजय केने वरती प्रहार. अक्षय थेटेचा पहिला चौकार.
निवडली गेली कव्हर्सला. माहिती की लॉंग ऑफला फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान फिल्डर नाही, त्याचा फायदा उचलला गेला. हा वारंवार ॲक्शन रिप्ले इनसाइड आउट फटका खेळले गेले, जिथे मिळाला चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली आहे. चांगला फटका होता, ज्या अनुमानाने आपण जर पाहिलं गेलं तर बॉल हरवला असेल तर नवीनच चेंडू देण्यात येईल. सो जर बॉल हरवला असेल तर लवकरात लवकर नवीन चेंडू द्यायचा आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मातीवरती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलेलं आहे. कारण सह्याद्री पर्वताच्या ज्या रांगा आहेत ना, त्या सह्याद्री पर्वताच्या रांगा राखण्यासाठी रायगडाची खरं तर निवड केली गेली. रायगड हा किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर बांधायचा होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदोलकर यांना सांगितलं की हा किल्ला हिरोजी इंदोलकर तुम्हाला बांधायचा आहे. परंतु काय ते निस्वार्थी प्रेम होतं, कोणत्याही प्रकारची ईर्ष्या न बाळगता ते रायगड बनवले गेले आणि त्या रायगडाच्या खरं तर किल्ल्याला तुम्ही मित्रांनो एकदा तरी बघायला जा. यावेळेला बॉल ऑन साईडला खेळतात, डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. मिड विकेटला झाले फिल्डिंग, जिथे मिळतात धावा 2. आता 5 चेंडूंचा खेळ खरं तर पाहिलं गेलं तर या ठिकाणाहून 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाले आणि या 4 चेंडूमध्ये बनलेल्या आहेत त्या म्हणजे धावा टीमच्या टोटलमध्ये 8 धावा टीमच्या टोटलमध्ये. विजयासाठी आपण बघत आहात या 27 धावसंख्येची गरज असताना सुरुवात चांगली झाली आहे. अक्षय शाकीनवरती पुन्हा एकदा इनफिल्डच्या भरून काढला गेलाय. पाठमोरे होते फिल्डर, वळता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात, शेवटच्या क्षणाला अडवलं गेलंय. काहीसा वेळ आर.डी. स्पोर्ट्स किरवली ज्या ठिकाणी नक्कीच विश्राम करत होती, त्याच प्रेक्षक कक्षामध्ये तो बॉल गेला. या बॉलवरती मिळते खरं तर धावसंख्या 2 आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 10. फक्त 17 धावसंख्या आता बनवायच्यात. बॉल शिल्लक 19, कारण 24 बॉलची मॅच होती, 27 बनवायच्या होत्या. या क्रीडांगणावरती ना काहीही घडू शकतो, परंतु ते घडवण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढे एफर्ट्स पाहिजेत. बहुत यार पुढे केल्याचा प्रयत्न उचलला गेलाय. ऑन दी अप डाऊन दी ग्राउंड न फटका, पण ते फिल्डर दूर वरती आहेत, तर थोडेसे पुढे येऊन खेळले. अक्षय थेटे या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पोचत असताना 12 या आकड्यावरती. आपण रायगड किल्ल्याबद्दल चर्चा करत होतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना राजगड सोडायचा होता आणि राजगड सोडल्यानंतर कोणता किल्ला राजधानी म्हणून आपण निवडावा, तर त्याच्यासाठी एक नवीन अशा किल्ल्याची खरं तर बांधणी करावी की ज्या किल्ल्याला एक उंच दर्जा मिळेल. हिरोजी इंदोलकर यांना खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी परमिशन दिली की तुम्हाला रायगड बांधायचं आहे. जेव्हा रायगड बांधायचा होता ना, तेव्हा हिरोजी इंदोलकरांनी त्या रायगडाला असं सजवलं ना की कोणाच्याही नक्कीच नजरेआड तो किल्ला पडला, कोणाच्याही नजरेमध्ये किल्ला तो पडला ना, तर त्याच्या नजरा खरं तर भरून येतील. कारण गोमुखी आकाराचा दरवाजा, जगदीश्वराचं मंदिर, मुख्य प्रवेशद्वारापासून तर खरं तर शेवटच्या टोकापर्यंत तो किल्ला एवढा सुबक होता ना, तर त्या किल्ल्याकडे पाहता क्षणी आपण त्या किल्ल्याच्या प्रेमात पडावं असा भव्य तो किल्ला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला पूर्ण झाल्यानंतर त्या रायगडाकडे बघितलं ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार आले की वा हिरोजी, तुम्हाला रायगड बांधलाय तर तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काय पाहिजे. परंतु तेव्हाचे मावले खरं तर निस्वार्थी होते, कोणताही स्वार्थ नव्हता. फक्त हिरोजी इंदोलकरांनी एकच गोष्ट म्हटली छत्रपती शिवाजी महाराजांना की राज, मला काहीच नकोय, धन नको, दागिना नको, काहीच नकोय, मला फक्त तुम्ही सिंहासनावरती उतरल्यानंतर पहिल्या पायरीवरती तुमचं पाय पडेल ना, त्या पायरीवरती फक्त माझं नाव पाहिजे. असा निस्वार्थी मावळा तुम्ही बघितला. जरूर 65 किलोची तलवार वाकवणाराही शूर योद्धा तुम्ही बघितलाय. 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे ही महाराष्ट्राने बघितलाय. वाघाशी एकटा झुंजणारा शिवपुत्र संभाजी महाराज ही या महाराष्ट्राने बघितला. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये भिवंडी शहरामध्ये आणि या बापगावच्या सुंदर नगरीमध्ये हा चालू असलेला क्रिकेटचा नंदनवन गावदेवी चषक. ऑनसाईडला खेळायचं होतं, मिस केली लाईन, टप्पा पडला, त्यानंतर स्लॉक स्वीप करायचा होता. 24 धावसंख्येचं टार्गेट असताना आतापर्यंत 18 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि येणाऱ्या बॉलमध्ये फक्त 9 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत विजयासाठी गावदेवी स्पोर्ट्स नानखरला. विचार करत असेल आर.डी. स्पोर्ट्स किरवली की क्वार्टर फायनलची मॅच आपण कोणासोबत खेळणार, परंतु थोड्याच वेळात हा रिझल्ट लागेल की आर.डी. स्पोर्ट्स किरवली कोणत्या संघासमोर खेळेल. यावेळेला फक्त बॉटम हँडचा वापर. प्रेझेन्स ऑफ माइंड ना क्रिकेटमध्ये तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बनतो तुम्हाला पुढे जाण्यासाठी. कारण तुमच्या माइंडमध्ये ना कॅल्क्युलेशन चालूच असलं पाहिजे.
अक्षय थेटेच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन आहे की हलवार पद्धतीने आता संघ पुढे जातोय, घाई करायची नाहीयेत, आता फक्त बनवायच्यात विजयासाठी. आपल्याला धावा जर पाहिला गेला तर 8 म्हणजेच या धावा लवकर होऊ शकतील, त्यासाठी तो थांबलाय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग झाली. इनफिल्ड मध्ये असेच फिल्डर खरं तर गरजेचे असतात, जे फिल्डर आपल्या माध्यमातून चांगली फिल्डिंग करतील. त्या अनुमानाने सध्या तरी इक्वेशन तुम्ही पाहिलं, या बॉलवरती वाचवली गेली खरं तर धावसंख्या, तीही महत्वाची राहिली. धावा झाल्यात 20, लक्ष्य 27 आणि 13 बॉल आणि 7 धावसंख्येचं समीकरण आता फक्त उरलंय या मॅच मध्ये. ओ द विकेट. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, यशस्वी ठरला नाही अक्षय थेटे, परंतु त्याच्या सोबत जाणारा फलंदाज मोरेश्वर ठरलाय आता सक्सेसफुल. आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकं संपली. 2-2 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात, त्या म्हणजे टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 24, लक्ष्य होतं 27, म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता समीकरण राहिलंय फक्त 3 धावेचं. स्टायलिश खेळाडू त्यांचा पोशाख जर बघितला तर ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्ट, कधी कधी टी शर्ट वरती असतात. अगदी डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. आणि किरिवली गावाला खरं तर एक असा समाजसेवक भेटलाय ज्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचं नाव या क्रिकेटच्या परिपटलावरती आणि या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढे जात आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी, बनवायच्या धावा 3 आणि आता दिलाई षटक तो म्हणजेच गोलंदाज वैभवकडे. पहिलाच बॉल हवेमध्ये, विकेट मिळते भावेशच्या हातामध्ये. ही कॅच अक्षय थेटे बाद या ठिकाणून होत असताना लागणारा पहिला झटका भागीदारी इथनं होते ड्रॉप, म्हणजे अजून येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्यात फक्त 3. विकेट आली आहे नुकतीच. हा पहा ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑलमोस्ट या मॅचला फिनिशच करण्याचा प्रयत्न होता, परंतु पडल्यानंतर थोडासा बॉडी लेंथवरती आला. त्या अनुमानाने बॉल हवेमध्ये 22 हातामध्ये कॅच, जे सध्या तरी डावकुरा त्याच्या बॅट्समनसाठी थर्ड मॅनला फिल्डिंग करतात. शॉटमध्ये उजव्या हाताच्या खेळाडूसाठी फाईन लेगला करत होते. फक्त 3 धावसंख्येची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फिल्डर विजय केने कॅच ड्रॉप. विजय केनेला सुद्धा माहिती आहे की नानखर टीमचा वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळा आपल्या गुणवत्तेने चांगला संदेश या खेळाडूने दिलाय, परंतु हा शुभ संदेश नसावा. विजय केनेच्या हातामधून कॅच ड्रॉप झाली, तिथे मिळाली सिंगल. आता जाईल स्ट्राइक मोरेश्वर सुतारकडे, ज्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार दाखवलात. यॉर्कर बॉल, त्याला सन्मान दिला गेला, वळला गेलाय. अनिकेत डायरेक्ट हिटचा प्रयत्न भावेशचा, परंतु तोही मिस झाला. या बॉलवरती मिळाली अजून एक सिंगल, म्हणजे आता विजयासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये ना फॉर्मॅलिटीज होतील अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती, कारण संघ देवरुंग, संघ भावाले, संघ नानकर, संघ इताडे हे 4 संघ असे आहेत ना ज्याच्यामध्ये आपण मीर इलेव्हन बापगावचाही विचार करू शकतो. या 5 संघांना ना बघण्यासाठी स्पेशली प्रेक्षक जात असतात, परंतु चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळाली. या ठिकाणी अजून 1 धाव बनवावीच लागेल. बॉल खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्सचा, परंतु तो रिव्हर्स अटेम्प्ट करता आला नाही. आणि फक्त आता 8 मध्ये 1 धाव बनवायची. 1 चेंडू 8 जर समीकरण असतं ना तर ते चर्चेचं वातावरण वेगळं असतं प्रेक्षकांमध्ये सुद्धा, परंतु इथे 8 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. यावेळेला चांगला बॉल. हा बॉल जर पाहिला गेला ना आपण तर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. ही बॉलिंग जर सुरुवातीपासून झाली असती ना, म्हणजेच विजय केने, भावेश यांच्या खरं तर लाईनअप मध्ये चेंजेस केला असता आणि सुरुवातीला वैभवला जर पाठवलं असतं ना तर कदाचित ही सिच्युएशन नसती, परंतु क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. सन्मान्य नित्यानंद पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन की वेलकम, या सहर्ष स्वागत. 6 मध्ये 1 धाव आता बनवायचे. सुरुवातीला वेल फिनिशरची उपमा जरूर आपण दिली अनिकेतला, आणि वेल फिनिशर ही आहे, परंतु सुरुवातीचे 3 बॉल फेस करत असताना एकही धाव तो बनवू शकला नाही. नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये आता पवनलाही थांबवलं गेलंय, आतिशला पाठवलं गेलंय.
याच्या अगोदर तुम्ही पहिल्या मॅचमध्ये पवनला शेवटचं षटक टाकताना बघितलं. दुसऱ्या मॅचमध्ये सुनीलला त्यांनी शेवटचं षटक टाकण्यासाठी जिथे 20 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आता 1 धाव डिफेंड करायची आहे, तर वापर केला गेला आतिशचा. या अशा सिच्युएशनला ना खरं तर पर्यायी बॉलर यूज करणं या गोष्टी खरं तर गरजेच्या असतात. मग नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये कोणत्या गोलंदाजाला लवकर पाठवायचं याही कधी कधी प्लॅनिंग असतात टीमच्या. 6 बॉल 1 धावसंख्येची गरज. आपण सध्या तरी ही सिच्युएशन बघत आहात. 27 वरती पोहोचण्यासाठी आता किती बॉल घेतील. पुढे सरकले बॉटम हँडचा वापर आणि अशा प्रकारे हलक्या पद्धतीने 27 धावसंख्येची चेस 5 बॉल ठेवत असताना कंप्लीट करतोय तो म्हणजे संघ गावदेवी नांदकर. आणि आता सामना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी नांदकर त्यांनी त्यांच्या विरोधात RD स्पोर्ट्स किरवली. सध्या तरी ही मॅच समरी तुम्हाला पाहायला मिळते. मॅच क्रमांक 16 16वी ही मॅच. त्यामध्ये तुम्ही बघत आहात एका बाजूला जय हिंद देवरुंग, पवन विजय केने, दिनेश भावेश यांचे षटक तुम्ही सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात, ज्यांच्यामध्ये आपण खूप संघर्ष बघितला. परंतु गावदेवी नांदकर या संघामध्ये